स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. मंडळी नमस्कार. डिवाइन चॅनलवर नेहमी सियावर रामचंद्र की जय, नम पार्वती पते हर हर महादेव म्हणणारा मी नमस्कारावर का आलो असा प्रश्न आपल्याला पडला असेल. होय, मुद्दाम नमस्कारावर आलोय. काय झालंय, हिंदी चॅनल गेल्या उडून, म्हणजे ते दुसरा स्ट्राईक आलाय कम्युनिटी गाईडलाईनचा. बरं, ते गंमत अशी आहे की काय चुकलंय हे पण हे कधी सांगत नाहीत. जाऊ दे, इकोसिस्टीम किती भयंकर असते ते बघा. म्हणजे मी कंठशोष करून हात जोडून सांगतोय की बाबांनो, डिवाइन हे हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगणारं, चांगले चांगले मुद्दे सांगणारं चॅनल आपण सुरू केलंय. पण बघणाऱ्यांची संख्या 1,500, 2,000, सबस्क्रायबरची संख्या 60,000च्या पुढे सरकायला तयार नाहीये. तिकडे या संख्येने चॅनलला रिपोर्ट करून चॅनल बंद पाडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मी काय घोडं मारलंय मला माहित नाही. लोक माझ्या मागे एवढं का लागतात? काय माझी भाषा कुचकी नाही, मी काही टोमणे बहादर नाही, पण तरीही आपलं स्पष्टपणे बोलल्यामुळं कदाचित हे लोक माझ्या मागे लागले असतील. असो, लागणाऱ्यांनी लागावे, काम करणाऱ्यांनी करत जावं, करतच जावं, करतच राहिलं पाहिजे. म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपल्याशी संवाद साधायला मी आलो आहे. हिंदू धर्मातल्या वरच्या आक्रमणांना परखडपणे उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने, या न्यायाने हे बंदही करणार नाहीये. म्हणजे लोक बघत नाहीत म्हणून थांबा, अजिबात नाही. मला ती साधूची गोष्ट चांगली माहीत आहे. एका नदीमध्ये एक साधू एका विंचवाला वाचवायला निघाला म्हणे. तो बुडत होता. त्या विंचवाला साधूनी हातावर घ्यावा आणि विंचवानी डंख मारावा. साधूनी हातातून सोडून द्यावा आणि पुन्हा पकडून पुन्हा घ्यावं, पुन्हा डंख मारावा. असं अनेक वेळेला घडलं. बाजूच्या माणसाने विचारलं, अरे मूर्ख साधू, तो विंचू तुला 50 वेळेला डंख मारतोय आणि तरीही तू त्याला वाचवतोयस. तो म्हणाला, त्याचा डंख मारणे हा धर्म आहे, माझा वाचवणे हा धर्म आहे. त्यामुळं कोण्या उपटसुंभांनी कारवाया केल्या, आपले मार्ग अवरुद्ध केले म्हणून आपण थांबायचं नसतं. आपला धर्म सांगत राहणे हे आहे. आपला धर्म या धर्मावर येणाऱ्या ग्लानीला दूर करण्यासाठी ईश्वराने त्याचाच एक अंश म्हणून आपल्याला कदाचित पाठवलेलं असावं. त्याने जबाबदारी देऊन पाठवलेलं असावं की माझं हे काम तू कर बाळा, तुला करायचं आहे, तुझ्या आयुष्याचं कल्याण यातच आहे, तुझ्या आयुष्याचा मार्गच हा आहे. म्हणून आपण ते काम करत राहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. फार काय होणार नाही. 4, 5, 6, 10, 100, 200 अशा माणसांच्या पर्यंतरी हा विषय जाईल. इथे स्वतःला धर्ममार्तंड म्हणून सिद्ध करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे. स्वतःला काही वेगळं सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा सारखा पाढा वाचत पुन्हा पुन्हा मला काही करा असं म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. काम चालत राहणार आहे. आता काय झालंय, हिंदी चॅनलला कम्युनिटी गाईडलाईनच्या स्ट्राईक लागून ते बंद आलंय. कदाचित अनेकांनी रिपोर्ट्स केला असेल, त्याच्यामुळे ते घडलं असेल. घडोत बापुडे, करोत बापुडे, करणारे करत राहोत, आपलं काम सांगत राहणे आहे. म्हणून नवं हिंदी चॅनल सुरू करतोय, अगदी नवं कोरं. त्या हिंदी चॅनलवर आपण जावं, व्हिडिओ बघावेत अशी विनंती आहेच आहे. आणि दुसरी एक, माय बाप हो, या डिवाइन चॅनलची उपयुक्तता आहे की नाही एकदा सांगा. कारण मला जे मांडायचं आहे ते मांडताना ते अनेकांच्या पर्यंत पोचलं तरच त्याचा फायदा आहे. अन्यथा कथेकऱ्यांच्या सारख्या कथा सांगत बसून आपल्याला देवभोळं करण्यात माझा काहीही हेतू नाही आहे. मला देवभोळं करायचं नाही, तर त्या देवावर भोळेपणाने का श्रद्धा ठेवावी, का विश्वास ठेवावा? माझ्या धर्मात चूक काहीच नाही आहे. का मी स्वतःला अंधश्रद्धाळू म्हणून घ्यावं, लोक म्हणतात म्हणून? माझ्या धर्मात वाईट काहीच नाही आहे हे सांगण्याचा मी विडा उचललेला आहे आणि तो करत राहणार आहे. हा उपयोगाचा आहे की नाही तुम्ही मला एकदा सांगा. कारण त्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. 1,500, 2,000 व्ह्यूजमध्ये मी तरी समाधानी नाहीये. ते अनालायझरच्या मराठी चॅनल प्रमाणे चालावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही याबाबत निर्णय घ्या. विशेषतः तरुणाईला माझी विनंती आहे, ऐका रे, ऐका, खरंच ऐका पोरांनो. झालंय काय माहित आहे, आपला बाप ज्या धर्मात जन्माला आला, आपला आजा ज्या धर्मात जन्माला आला, आपली आई ज्या धर्मात जन्माला आली,
ते मूर्खपणा म्हणून हा धर्म सांभाळत होते का रे? वर्षानुवर्षापासूनची नाही, युगानुयुगापासूनची आमची परंपरा इतकी टाकून द्यावी अशी नाही रे. खूप छान आहे ते. आणि या खूप छान असलेल्या धर्माला पुन्हा पुन्हा सांगणं आवश्यक आहे. म्हणून तर हे सगळं चाललंय, म्हणून तर हे सगळं मांडायचं आहे. आणि मी एकटा नाही आहे हे करणारा, असंख्य लोक आहेत. मला कल्पना आहे की हाडाची शस्त्र करून दिल्याशिवाय वृत्तासूर मेला नव्हता मेला. या हाडाची शस्त्र करून द्यावी लागली इंद्राला तरी हरकत नाही, ती देऊया. कारण हा धर्म नाही वाचला ना तर पुन्हा कुठल्या तरी वेगळ्या धर्मात जावं लागेल आणि मायबाप आमचे अमुक धर्मातले होते असं सांगावं लागेल. तुम्हाला नसेल फरक पडत, पण मला पडतो. ज्यांना पडतो ना त्यांना सांगायचं आहे, बाबांनो हे ऐका, इतरांना सांगा. तुमचं ज्ञान वाढावं यासाठी नाही बोलत आहे आम्ही, सगळेच त्यासाठी नाही बोलत आहेत. त्या ज्ञान वाढण्यापेक्षा आपली पटविण्याची क्षमता वाढावी यासाठी हे सगळं बोलतोय. तेव्हा या डिवाइन चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला बघा, इतरांच्याकडे पाठवा. आणि हिंदी चॅनलला जे नव्याने सुरू करतोय त्यालाही सबस्क्राईब करा आणि इतरांच्याकडे पाठवा. नमस्कार.